सह्याद्री, जिथे दुःखाचा अंत होतो आणि सुखाचा एक भला मोठा आसमंत नजरेत दिसू लागतो, तोच हा सह्याद्री. या सह्याद्रीत निवांत फिरावं, जगावं आणि जाणून घ्यावं स्वतःच्या अस्तित्वाला. या सह्याद्रीत वाहणाऱ्या प्रेरणादायी वाऱ्याला गटागटा पिऊन छाताळात भरून ठेवावं आणि सह्याद्रीचं नाव घेताच तेच वारं पुन्हा अंगभर भिनावं, असा हा सह्याद्री. आज थोडं एकांतात फिरावं म्हणून मी निघालो या सह्याद्रीच्या कुशीत. थोडासा विसावा घेण्यासाठी, थोडासा स्वतःच्या अस्तित्वाला जाणून घेण्यासाठी. मी माझी बॅग घेतली आणि निघालो. पण माझ्या मागून आलेलं हे अनोळखी आणि गोंडस असं हे कुत्र्याचं पिल्लू माझ्या मागे का येत होतं याची काहीच कल्पना नव्हती. आणि तसेही ही आमची पहिलीच भेट होती. मी पुढे चालतच होतो आणि अगदी माझ्या पावलावर पाऊल ठेवून ते माझ्या मागे येत होतं. पण मी विचार करत होतो, हिला नाव काय द्यावं. करड्या रंगावरून मी तिला काशी म्हणू लागलो. इथे या गोष्टीला काही लिंक किंवा लॉजिक तर नव्हतं, पण मी मात्र अगदी सहज म्हणून गेलो. आम्ही हळूहळू पुढे सरकू लागलो. काशी सुद्धा माझ्या मागोमाग येतच होती. तिची छोटी नाजूक पावले माझ्या पळणाऱ्या पायांचा पाठलाग करतच होती. प्रवासात थोडी आता मजा शिजू लागली होती. बरं झालं ही काशी माझ्या सोबत आली. प्रवास आता सुखद होत चालला होता. आता मी आवाज देताच ती पटकन माझ्या मागे येत होती. माझ्या आवाजाला प्रतिसाद देत होती. थोडे पुढे आल्यावर मध्येच हे गवताचं माळरान आलं. गवतावर दवाचे टपोरे थेंब पसरलेले होते. गवत शांत झोपलं आहे असं मात्र भासत होतं. काशीला या थेंबांचा आणि गवताच्या लांब पातींचा पहिल्यांदा स्पर्श असावा असं तरी भासत होतं. तिच्या त्या नाजूक कानांना गुदगुदल्या होत असाव्यात म्हणून ती या गवताच्या पात्यांशी आणि त्यावर स्थिरावलेल्या थेंबांशी स्पर्धा करू लागली आणि जिथं मन होईल तिथे स्वैरपणे बागडू लागली. हे सर्व पाहून माझ्या मनात मात्र हास्याची करंजी फुटत होती. ती त्या थेंबांनी आता भिजून गेली होती आणि एक नवीन जग अनुभवत होती. थोडं चालून आम्ही एका ठिकाणी येऊन थांबलो. तिथे माळरान होतं, पण गवत मात्र खूप कमी होतं. मी शांत बसलो होतो. मात्र काशी ती एखाद्या अल्लड लहान मुलाप्रमाणे आपल्या दुनियेत तल्लीन होती. तिचं ते बागडणं पाहून बालपणाची आठवण झाली. आपणही असेच अल्लड होतो. ती या सर्वांशी पहिल्यांदाच भेटली असावी. तिचं बागडणं बघतच राहावं असं मात्र वाटत होतं. पण आम्हाला अजून थोडे पुढे जायचं होतं. काटेरी झुडपातून आम्ही पुढे जाऊ लागलो. काशी माझ्या मागोमाग येतच होती. मध्ये तिचा खोडकरपणा हा चालूच होता, पण मला ही कंपनी मिळाल्याचा आनंद मात्र होता. तिचं ते बागडणं, रानातील पक्ष्यांच्या आवाजाला घाबरणं, हे सर्व वाटेवर चालूच होतं. पण जर ती आली नसती तर हे सर्व अनुभवता आलंच नसतं. काहीतरी मिस झालं असतं या प्रवासात असं मात्र राहून राहून वाटत होतं. परत चालल्यावर आम्ही येऊन पोचलो ह्या एका प्लॅटूवर. सुंदर पॉइंट होता. समोर आसमंताशी भिडणारा ताट मानेनं उभा असलेला महिमतगड दिसत होता.
सकाळी त्यावरून पडणारं धुकं होतं आणि इतकं चालून काशीचे ते नाजूक पाय आता दुखू लागले असावेत. ती आता थकली होती, म्हणून मी इथेच टेंट लावण्याचा निर्णय घेतला. जागा योग्य होती, वारा पण कमी होता, त्यामुळे टेंट उभा करताना काही इतका असा मोठा प्रॉब्लेम आला नाही. टेंट उभा राहतो न राहतो तोच पाऊस येणार आहे असं मात्र वाटत होतं. त्यामुळे जितक्या लवकर सर्व करता येईल तितक्या लवकर सर्व आवरून आम्ही टेंटमध्ये घुसलो. काशी बिचारी खूप थकली होती. तिला आता गरज होती ती शांत झोपेची. मस्त पाऊस सुरू होता आणि काशीला आता मस्त झोप आली होती. पाऊस गेला होता. काशी तशी झोपून होती. काहीतरी खाऊन घ्यावं म्हणून मी जेवणाचा प्रबंध करू लागलो. मॅगी मला आवडत नाही म्हणून आईने घरून घावणे दिलेले होते. त्यासोबत काहीतरी असावं म्हणून मी अंडी घेऊन आलेलो. अंडी बॉईल झाली होती. मस्त सोलून चटणी मीठ मारून ब्रेकफास्ट रेडी झाला होता. अंडी आणि घावणे असा हा ब्रेकफास्टचा बेत होता. आता वेळ होती काशीला जेवण देण्याची. ती सुद्धा खूप भुकलेली होती आणि कदाचित ती तिच्या या छोट्याशा आयुष्यात पहिल्यांदाच इतकी दूर आलेली होती. आता वेळ होती ब्रेकफास्ट करण्याची. आम्ही मस्त ब्रेकफास्ट केला, पण काशी खूपच भुकलेली. तिनं तिच्या वाट्याचं अंडी आणि घावणे संपवून आता ती माझ्याकडे पुन्हा पुन्हा गावण्यासाठी येत होती. ती खूपच भुकलेली होती. मस्त अंडी आणि घावणे खाऊन आम्ही थोडा वेळ आराम करू लागलो. आता वेळ सुरू झाली होती आरामाची. या सह्याद्रीतील वाहणाऱ्या वाऱ्याचा आनंद घेऊ लागलो. या हिरव्यागार मखमलीच्या बिछाण्याचा आस्वाद घेऊ लागलो.
निवांत झोपून हे समोर दिसणाऱ्या पांढऱ्या शुभ्र आकाशाकडे एकटक पाहू लागलो. एका असीम अशा शांततेची व सुखाची आहुती मात्र येत होती. समोर असलेल्या महिमतगडाच्या अस्मितेला पाहत होतो, त्याच्यावर असलेल्या धारदार खाचांना पाहत होतो, त्यातून बाहेर येणाऱ्या पांढऱ्या शुभ्र धबधब्यांना पाहत होतो, हिरव्यागार पसरलेल्या शाळूला पाहत होतो. हे सर्व जितकं या नजरेत साठवता येईल तितकं साठवत होतो, स्वतःला मोटिवेट करत होतो. आणि आता वेळ झाली होती परतीची. या सह्याद्रीतील हा एक दिवस कसा मजेत गेला काही समजलं नाही. काशी सोबतची ती मस्ती, तिचा तो अल्लडपणा, सर्व काही सुखाचं होतं. आणि एक म्हणजे खरं सुख ते या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच. सुखाची खरी व्याख्या ती हीच. तुम्ही सुद्धा एक दिवस नक्की काढा या सह्याद्रीच्या कुशीत राहण्याचा, त्याला जाणून घेण्याचा आणि एक म्हणजे स्वतःला ओळखण्याचा. सर्व साफसफाई करून आणि या निसर्गाला अजिबात इजा होणार नाही याची काळजी घेऊन आम्ही घराच्या रस्त्याला निघालो. पाय काही उचलत नव्हते आणि मन सुद्धा खूप जडावलेलं झालेलं. किती मोठी शांतता भेटली होती या मनाला. आणि आता काशी सुद्धा दुरावणार याची खंत होती. पण हा क्षण नेहमीच आठवणीत राहणारा होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.